नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला ती चिठ्ठी हातात घेऊन उभी आहे. कारण ती चिठ्ठी किचनमध्ये तशीच राहिलेली आहे. कला काही केल्या ती चिठ्ठी अद्वैतला देऊ शकलेली नाही. त्यामुळे आता कलाला काळजी वाटायला लागलेली असते की आता काय करू, कशा पद्धतीने मी अद्वैतपर्यंत सांगू, अद्वैतपर्यंत हे सगळं पोहोचवू. कारण तिला ना काळजी वाटत आहे की चांदेकरला मला सगळं सांगायचं आहे, पण मी कसं सांगणार, हा एकच प्रश्न तिला सतावत आहे. तेव्हा ती म्हणते की काही करून मला चांदेकरला भेटलं पाहिजे आणि त्याला या सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्याचबरोबर कला म्हणते की पण मला आई जाऊ देणार नाही आहे, मला काय करावं लागेल, मी काय सांगू आईला आणि कसं जाऊ, असं कला विचार करू लागते. तेवढ्यातच संगीता तिथे येते आणि कला निघालेली असते. संगीता म्हणते, अगं कुठं चाललीस कला, मी तुला सांगितलंय ना बाहेर कुठंही जायचं नाही. तेव्हा कला म्हणत असते की नाही गाई, जरा मला बाहेर जाऊन यायचं होतं. परंतु संगीता ऐकायलाच तयार नसते. संगीता म्हणते की तुला मी सांगितलंय ना अजिबात बाहेर जायचं नाही, कारण तुला माहिती आहे की हळद लागल्यानंतर बाहेर कुठंही जायचं नाही आहे, हे आपण ठरवलेलं होतं, अशी रीत आहे. कला म्हणते की अगं आई मला पार्लरमध्ये जाऊ दे ना गं, वेळ पण खूप कमी आहे. तेव्हा आई म्हणते की अगं थांब, इकडे काजलला तुझ्यासोबत पाठवते. तेव्हा कलाचं म्हणणं असं येतं की अगं नको आई, मी काय करेल माहिती आहे का, मी जाईल, तुला माहिती आहे ना अगं इथंच तर जायचं जवळ, आणि काजल पण बाहेर गेली, आता जर मी तिची वाट बघत बसले तर किती वेळ होईल सांग बरं, त्यापेक्षा ना मीच जाऊन येते, असं कला ठरवते. आणि कला म्हणते की मी जाते. तेव्हा आई म्हणते अगं मी येते तुझ्यासोबत, असं नको करू. परंतु कला ऐकायलाच तयार नसते. कला म्हणत असते की अगं नको आई, काही गरज नाही आहे त्या गोष्टींची, मी आहे ना, होईल सगळं व्यवस्थित, असं कला इकडे सांगू लागते. तेव्हा मात्र इकडे कलाने आता आईला सांगितलेलं आहे मला काही करून जायचं आहे, हे कलाने ठरवलेलं आहे. आणि कला पार्लरमध्ये गेलेली, त्यामुळं संगीतासुद्धा तिला काही बोलत नाही आहे. ठीक आहे, आता कलाला पार्लरमध्ये जायचं आहे ना, मग कलाने पार्लरमध्ये जाऊन तिला जे करायचं आहे ते करून यावं, एवढंच संगीताचं मत असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला निघालेली आहे, रस्त्यात आहे, पण तिला एकही रिक्षा काही भेटत नाही. कला म्हणते की आता काय करू, एक पण रिक्षा भेटत नाही आहे, मी काय करू आता, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. परंतु संगीताने एक गोष्ट केलेली असते. जाताना कलाच्या हातामध्ये एक सुरा दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तू हळदीच्या अंगाने बाहेर जाते तर हे तुझ्यासोबत असू दे, म्हणजे बरं पडेल, असं सांगितलेलं असतं. त्यावेळेस कला तो सुरा हातात पकडते आणि त्या सुऱ्याकडे पाहत म्हणते की आई अंबाबाई, मला माहिती आहे रीत आहे, अशा वेळी घराच्या बाहेर नाही पडलं पाहिजे, पण मी चांदेकरांची सून आहे, चांदेकरांची सून म्हणून माझंही कर्तव्य आहे आणि मला ते कर्तव्य पूर्ण करावं लागणार आहे. जर मी ते कर्तव्य पूर्ण केलं नाही तर चांदेकर संकटात येतील, त्यामुळं मला काही करून ते कर्तव्य पूर्ण करावं लागणार आहे, असं ती सांगू लागते. तेवढ्यात रिक्षावाले एक दादा दिसतात आणि अचानक कला रिक्षात बसणार असते त्यावेळी लाईट जाते. कला म्हणते की लाईट कशा गेल्या, काय झालं नक्की, असं कला विचार करू लागते. तेव्हा मात्र ते रिक्षावाले दादा म्हणतात की काय माहिती. कला म्हणते की चांदेकर मेन्शनला चला, असं कला त्यांना सांगते. इकडे आबा रजनीला बोलत असतात, तिला म्हणत असतात की हे बघ रजनी, सगळी तयारी झालेली आहे ना, कसे ऐनवेळी उद्या पाहुणे आले की गोंधळ होईल, कसे सगळी तयारी आजच करून ठेवली पाहिजे. तेव्हा रोहिणी म्हणते आबा काळजी करू नका, सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे. तेवढ्यातच अद्वैत जिना उतरत असतो आणि जिना उतरताना अचानक तिथला जो कोपरा असतो तो अद्वैतच्या शर्टला लागतो आणि त्याचा शर्ट फाटतो. तेव्हा आबा म्हणतात की काय हे, नवरदेवाच्या अंगावरचं कापड फाटलं, अपशकुन झालाय, हा तर खूप मोठा अपशकुन झालाय, हे कसं शक्य आहे, असं शुभ सगळं चालू असताना अशा गोष्टी घडणं चुकीचं आहे, असं आबांच्या डोक्यात चालू आहे. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की अहो आबा एवढं काय त्याच्यामध्ये. तेव्हा आबा म्हणतात की नाही, काहीतरी देवयाईनं संकेत दिलेला आहे, काहीतरी विपरीत तर घडणार नाही आहे ना, हा विचार इकडे आबांच्या डोक्यात चालू आहे. तेव्हा मात्र इकडे आबा कलाला म्हणत असतात, अद्वैतला म्हणत असतात की काय झाले अद्वैत, हे सगळं हे कशामुळं घडलं, काय झालं असेल. आबांना खरं तर काळजी वाटायला लागलेली असते. आबा विचार करत असतात. आबा म्हणत असतात की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, याबद्दल आपल्याला विचार करावाच लागणार आहे, जे काय घडलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हा विचार इकडे आबांच्या डोक्यात सुरू झालेला आहे. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की अद्वैतला आबा म्हणतात की बरं जा पटकन ते कापडं चेंज करून ये, बदलून ये ती कापडं, असं आबांनी अद्वैतला सांगितलेलं आहे. आणि अद्वैत मात्र कपडे बदलण्यासाठी जातो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आता चांदेकरांच्या घरी पोहोचलेली आहे.
कलाच्या डोक्यात फक्त एकच चालू आहे की आता पहिलं रोहिणीच्या रूममध्ये जायचं, रोहिणी आणि राहुलच्या रूममध्ये काही पुरावा मिळतोय का ते पाहायचं. आता कला रोहिणीच्या रूमकडे जायला निघते. दरवाजा उघडते. जिन्यावरून आता ती वरती निघालेली आहे आणि तिने कोणालाच भेटलेली नाही. डायरेक्ट रोहिणीच्या रूमकडे जायला निघालेली असते. तेव्हा मात्र इकडे कला पुढे येते. पाहते तर तिथे कोणीच नसतं. म्हणजे रोहिणीसुद्धा बाहेर आहे. रोहिणी घरात नाही ही गोष्ट कलाच्या लक्षात येते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आता त्या रूममध्ये आलेली आहे आणि शोधाशोध करू लागते. कलाची शोधाशोध ही सुरू झालेली आहे कारण तिला काही करून वेळ खूप कमी आहे. पुरावे शोधायचे आहेत. नक्की त्या दोघांचं काय चाललंय. एकतर अद्वैतसोबत बोलायचं आहे. अद्वैतसोबत बोलणंही तिचं होत नसतं. त्यामुळं खरं तर तिला आता काळजी वाटत असते की काय होऊन बसलेलं आहे. मला चांदेकरसोबत बोलायचं आहे. त्याच्याशी बोलणंही माझं होत नाही आहे आणि मला कुठल्याच गोष्टींचा काही सुगावा लागत नाही आहे. मला काही करून आता या सगळ्याचा शोध घ्यावाच लागणार आहे. एवढंच कलाच्या डोक्यात सुरू आहे. आणि मग कला मात्र तिथे येते. कपाट वगैरे सगळं शोधू लागते. काय सापडतंय का, कुठे काय आहे का, या गोष्टींचा विचार कला करत आहे. तेव्हा मात्र इकडे कला म्हणते की काय असेल नक्की, कुठं ठेवलं असेल. जर इथं काहीच मला हाती लागत नाही आहे तर अशा गोष्टी कुठं ठेवल्या त्यांनी, काय झालं आहे नक्की, काय असेल, हा एवढाच विचार तिच्या डोक्यात सुरू आहे. आणि तेव्हा मात्र इकडे कला सगळं कपाट शोधते. तिथल्या फाईल शोधते पण काहीच मिळत नाही. मग ती म्हणते की चांदेकरला भेटते. असं म्हणत ती अद्वैतच्या रूममध्ये जाते. पण अद्वैतच्या रूममध्ये गेल्यानंतर कलाला तिथे अद्वैत नाही दिसत. मग कला जिना उतरून खाली येते आणि ती म्हणत असते की आता चांदेकर कुठे गेला आहे, मला कळतच नाही आहे. चांदेकरला मला भेटायचं आहे, त्याला सांगायचं आहे सगळं. एकतर इथं मला आता काहीच हाती लागलेलं नाही आहे. कला मग अद्वैतला भेटण्यासाठी त्याला शोधू लागते आणि जिन्यातून कला येत असते. अद्वैत किचनमधून बाहेर येत असतो आणि दोघांची धडक होते. अद्वैतने त्या क्षणी कलाला पकडलेला आहे आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत आले. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा मात्र इकडे अद्वैत म्हणत असतो की मला माहिती आहे तू मला भेटायला आली, तुलाही राहवत नाही ना माझ्याशिवाय, असं अद्वैत तिला सांगत असतो. आणि दोघंही एकमेकांच्या मिठीत असतात, एकमेकांशी बोलत असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा कला आणि अद्वैत एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत आणि नेमकं रजनी, सरोज आणि आबा तिथं पोहोचतात. रजनी आणि सरोज म्हणतात काय हे. आबा म्हणतात अगं कला, तुला एवढाही दम धरलेला नाही आहे, माहिती आहे ना तुला. अगं आजची रात्र होती फक्त, उद्या तू येणारच होतीस ना इकडे, मग काय हे सगळं. तेव्हा कला म्हणत असते की नाही तसं नाही आहे. तेव्हा आबा म्हणतात की थांब, मी सोहमला बोलवतो, सोहम तुला सोडायला येईल, असं आबा कलाला सांगतात. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही, शेजारचे जे रिक्षावाले काका आहेत ना ते ओळखीचे आहेत, त्यांना मी घेऊन आलेले आहे. तेव्हा कला म्हणते की मी निघते आता. अद्वैतलाही ती सांगते. म्हणजे एवढे प्रयत्न करूनही कलाचं काही बोलणं झालेलं नाही. म्हणजे कलाला अद्वैतसोबत जे बोलायचं आहे ते बोलणं अजून राहिलेलंच आहे. अद्वैतला ती काहीच सांगू शकलेली नाही. इकडे मात्र कला आता घराच्या बाहेर पडते. कला म्हणते की काय करू मी, चांदेकरसोबत भेट झाली पण मला चांदेकरला काहीच सांगता आलेलं नाही. त्याचबरोबर मी कशा पद्धतीने ह्या गोष्टी हँडल करू, मला काही करून रोहिणीचं जे काही चालू आहे, राहुल आणि रोहिणीचं, ते कारस्थान पाहायलाच पाहिजे. आणि तेवढ्यातच कलाला गेटच्या समोर रोहिणी उभी दिसते. आणि कला म्हणते ही तर रोहिणी मॅडम आहेत आणि एवढ्या उशिरा कुठं चाललेल्या आहेत, नक्की यांचं काय चाललंय, असं कला म्हणते. आणि तेवढ्यातच राहुल येतो. रोहिणी राहुलला ओरडत असते किती वेळ झालं मी इथं गेटवर उभी आहे, तुझं काय चाललंय रे, आणि केव्हापासून मी इथं थांबले, तुला यायचं कळत नाही आहे वेळेवर, असं रोहिणी त्याला ओरडत आहे. तेव्हा मात्र कलाला धक्का बसतो. कला म्हणते की नाही, हे नक्की कुठंतरी चाललेले आहेत. तेव्हा कला धावतच रिक्षाकडे जाते आणि रिक्षावाल्या दादांना म्हणते की चला चला, ती जी गाडी गेली आहे ना त्याचा आपल्याला पाठलाग करायचा आहे. इकडे आबा, त्याचबरोबर सरोज, रजनी हे सगळेजण अद्वैतला चिडवत असतात. अद्वैतला म्हणत असतात की काय चाललंय तुझं आता खरंच. म्हणजे अद्वैत म्हणत असतो की मी झोपतो आता. तेव्हा दोघंही म्हणू लागतात की हो बरोबर आहे, आता तुला शांत झोप लागणार ना, म्हणजे बघ आता तू. आणि असं म्हणत अद्वैतची अगदीच मस्करी करत असतात कला, त्याचमध्ये सरोज, आबा. तेव्हा आबा म्हणतात की आता छान झोप लागेल त्याला, कला येऊन भेटून गेली ना. अद्वैत मात्र शांतच असतो. अद्वैत लाजत असतो आणि रूममध्ये जातो. खरं तर कलाच्या येण्याने अद्वैतला खूप बरं वाटलेलं असतं, पण कलाचं महत्त्वाचं काम मात्र झालेलं नसतं. आता एका सोसायटीच्या समोर रोहिणी आणि राहुल हे दोघंही थांबलेले असतात. गाडी थांबवतात आणि गाडीतून उतरतात. आता मात्र कला तिथे बरोबर उतरते. कला त्यांच्याकडे लक्ष ठेवते. तर ते दोघंही आता त्या बिल्डिंगमध्ये निघालेले आहेत. कला विचार करू लागले की हे दोघं इथे, बरं ठीक आहे. आता कलाच्या डोक्यात फक्त एकच आहे की आपल्याला पुरावे मिळवायचे आहेत, नक्की ह्या दोघांचं काय चाललंय
हे दोघं काय करतात हे कलाला शोधून काढायचं आहे. आता कलाही त्यांच्या मागोमाग जायला लागते. तेव्हा वॉचमन तिथे येतात आणि म्हणतात, अहो थांबा, तुम्ही कुठे निघालात? तेव्हा कला म्हणते, आता ते दोघं गेलेत ना आतमध्ये, मग मी का नाही जायचं? मला त्यांच्याकडे जायचं आहे. तेव्हा मात्र वॉचमन म्हणतात की हे बघा, तुम्ही असं आत जाऊ शकत नाही आहे. जे इथं राहतात तीच लोकं फक्त आत जाऊ शकतात. कलाला शॉक बसतो. कलाला प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? म्हणजे हे इथं राहतात म्हणजे? आणि कला तिथं पाहते, तिथे 302 नंबरचा जो फ्लॅट आहे त्याच्यावरती नाव राहुल फडतरे असं लिहिलेलं असतं. कलाला शॉक बसतो. कला म्हणते की काय? म्हणजे इथे राहुलचा फ्लॅट आहे या बिल्डिंगमध्ये आणि हे सगळं काय घडतंय? कला मात्र त्याच गोष्टींचा विचार करत असते की नाही, काहीतरी विचित्र आहे, आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे. म्हणून कला इकडे आता तिथून माघारी फिरते. कारण आता कलाच्या हातात काहीच नसतं. त्या सोसायटीमध्ये कला काही जाऊ शकत नसते. अचानक जे काही घडलेलं आहे त्यामुळं कलाला आता एक मोठा धक्का बसलेला असतो. कला विचार करत असते. कला म्हणत असते की नाही, यामागे काहीतरी कारस्थान असणार आहे आणि त्या सगळ्यातूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. इकडे संगीता आणि कलाचे बाबा दोघंही घरी विचार करत असतात. कारण इकडे संगीता म्हणत असते की अहो अजून कशी आलेली नाही आहे, मला कळतच नाही आहे. तेव्हा बाबा म्हणत असतात की अगं येईल, एकतर ना तू जाऊ द्यायला नको होतं. तेव्हा संगीता त्यांना म्हणू लागते की कसं आहे हो का बघा, तिला जायचं होतं ते पार्लरमध्ये काय करतात ना त्यासाठी. आता पोरगी आहे, लग्न आहे, म्हणजे मला वाटलं की असेल काहीतरी, म्हणून मी तिला जाऊ दिलं. बाकी काही नाही आहे, बाकी असं वेगळं काही नाही आहे. परंतु तिनं जे काही केलेलं आहे ते आपल्याला माहितीच आहे ना. तेव्हा ते दोघंही विचार करत आहेत. तेवढ्यात कला दारात येते. संगीता म्हणते की हे बघा, आली कला. दोघांनाही खूप बरं वाटतं. आणि त्याचबरोबर इकडे कलाला ते विचारतात, काय झालं गं? कला म्हणते की हो आले मी, मला ना चांदेकरला पण भेटायचं होतं. संगीता म्हणते की अगं बरोबर आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का? काहीही झालं तरीही आत्ता आजची रात्र महत्त्वाची. उद्या लग्न झालं की तू आणि चांदेकर एकत्रच असणार आहात, असं म्हणून चिडवत असतात. आणि बरोबर कला म्हणत असते की हो. कलाला थोडंसं वाईट वाटत असतं, कारण या सगळ्या गोष्टीच्या घडत असतात. त्यामुळं कला म्हणते की मी काय करू? मी कसं सांगू आईला की माझं नक्की काय सांगायचं होतं आणि मला काय करायचं होतं ते? कारण हे सगळं जे काही घडतं आहे ना ते चुकीचं आहे. अगं तिथं रोहिणी मॅडम आणि राहुल यांचं काहीतरी कारस्थान आहे आणि मला ते सांगायचं होतं, म्हणून मला जायचं आहे. यांना सगळ्यांना असं वेगळंच वाटत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं कलाचे बाबा रुखवत बनवत असतात कलासाठी. कला तिथे येते आणि कलाला ते म्हणतात की हे कला म्हणते की खरंच खूप छान आहे बाबा. मग ते म्हणू लागतात की कसं आहे, मागच्या वेळेस लग्नाच्या वेळेस आपण घरातून बाहेर पडत होतो, पण आपल्याला वाटलंच नाही आहे की आपण तुझ्या लग्नासाठी बाहेर पडलो आहे किंवा त्यानंतर तू घरी येणारच नाही आहे, तू कायमची या घराला परकी होशील. पण आता खात्री पटली, आता तू जाणार आहे. खरंच या गोष्टीचं वाईट वाटतंय. आणि आता तू चांदेकरांच्या घरी कायमची जाणार आहे, चांदेकरांची सून म्हणून. हे सगळं त्यांचं दोघांचंही चालू आहे. तेव्हा संगीतासुद्धा तिथे डिस्टर्ब झालेली असते. तिलासुद्धा वाईट वाटत असतं. ती म्हणत असते की कला अगं आता तू आलीस परत, वाटलंच नाही आहे की तू परत जावं, पण जे काय घडत आहे त्याच्यामुळं इकडे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि ही रीत आहे, मुलीचं लग्न होतं आणि माहेर सोडून तिला सासरी जावं लागतं. ही रीत आहे, त्याच्यामुळं आपण थांबवू शकत नाही असं ते सांगू लागतात. आणि त्यासोबतच इकडे इकडे ते दोघंही रडत आहेत. तेव्हा कलाही त्यांची समजूत घालत असते, कलाही त्यांना बोलत असते. परंतु त्या दोघांनाही वाईट वाटत असतं, कारण कलाची कोणतीच हौस आपल्याला पूर्ण करता आली नाही. कलाला कोणत्याच गोष्टींसाठी आपण काहीच करू शकलो नाही. आणि कला खरंच खूप समजूतदार आहे. नैना किती गोंधळ घालते हेही त्यांना माहिती आहे. आणि म्हणून तर ते दोघंही खूप त्यांना वाईट वाटत असतं. कलाने आजपर्यंत किती सांभाळून घेतलेलं आहे, किती गोष्टी व्यवस्थित केलेल्या आहेत हे सुद्धा त्यांना आठवत असतं. सगळेच भोग झालेले असतात. कला म्हणत असते की मलाही तसंच वाटतंय, मलाही कळत नाही आहे हा दिवस कसा आहे ते. इकडे अद्वैत हा कलाच्याच विचारात बिझी असतो. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय. आणि कला त्याला येऊन भेटलेली असते. तेवढ्यातच तिथे सरोज येते. सरोज म्हणते बायकोचा विचार चालू आहे ना. तेव्हा अद्वैत गालातल्या गालात हसतो. तेव्हा सरोजने एक बॉक्स आणलेला असतो. तो बॉक्स अद्वैतच्या हातात देते आणि म्हणते की हे बघ. अद्वैत तो बॉक्स उघडतो. त्याच्यामध्ये बांगड्या असतात. सरोज म्हणते की माझ्या सुनेसाठी खास मी बनवून घेतलेल्या होत्या, पण त्यावेळेस मी काही देऊ शकलेले नाही आहे, पण आत्ता मला त्या देऊ वाटत आहेत. कारण कलाने आता खरंच स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. या घरासाठी ती किती योग्य आहे, या घरासाठी ती काय करू शकते, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत.
खरंच आपल्या सगळ्यांचं मन तिनं जिंकलेलं आहे. आपल्या सगळ्यांसाठी जे काही हवं नको, आपल्याला काय वाटतं, आपले मनं तिनं ओळखलेली आहेत, आपली मनं जपलेली आहेत आणि आपली मनंसुद्धा जिंकलेली आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो आई, मागच्या वेळेस जेव्हा ती लग्न करून या घरात आली तेव्हा मी तिच्याशी कशा पद्धतीने वागलो होतो. तिला प्रत्येक वेळेस त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्याशी चुकीच्या पद्धतीने मी वागलेलो आहे असं अद्वैत सांगत असतो. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते की हो बरोबर आहे, माहिती आहे मला, पण जे काय झालं ते झालं, आता नको विचार करू त्या गोष्टींचा, असं अद्वैत सांगत आहे. आणि त्याचबरोबर इकडे अद्वैतही म्हणत असतो की पण खरेने माझं आयुष्य कधी व्यापून टाकलं तेच कळलं नाही. अगदी सुखदुःखात मी नाही म्हणतानाही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी खरे आज मी खरेमय झालेलो आहे. इकडे संगीता पाणी द्यायला कलाच्या रूममध्ये आलेली असते. तेव्हा कला म्हणते की आई, मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपू का? तेव्हा संगीता म्हणते की हो झोप ना, असं म्हणत संगीताने कलाला मांडीवर डोकं ठेवायला सांगितले आणि तिला जवळ घेऊ लागलेली आहे. संगीता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करत असते तेव्हा मात्र कला संगीताकडे पाहत असते. कलालाही खरंच खूप भारी वाटत असतं. आज कितीतरी दिवसानंतर तो दिवस आलेला असतो. परत कधी येईल काही माहिती नाही आहे, कारण आता कला नवऱ्याच्या घरी नांदायला निघालेली आहे. तेव्हा कला म्हणत असते की आई, तेव्हा संगीता म्हणते की हो. मग संगीता तिला मांडीवर घेते, तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला म्हणत असते की कले, खरंच त्या घरातही जाऊन तुला अशाच पद्धतीने सगळ्यांची मनं जिंकायची आहेत. मला माहिती आहे आज चांदेकरांच्या घरी तुझ्याशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. तू त्यांना सगळ्यांचं मन सगळ्यांना जिंकलेलं आहेस आणि त्याचबरोबर तू तेवढी गुणी आहेस हेही मला माहिती आहे. इकडे अद्वैत आणि सरोजसुद्धा कलाबद्दल बोलत असतात. कला किती चांगली आहे, आपल्या सगळ्यांना किती तिने जिंकून टाकलेलं आहे, किती चांगल्या मनाची आहे, या सगळ्या गोष्टींचं बोलणं चालू आहे. त्याचवेळी अद्वैत म्हणत असतो की आज कला अगदी माझी स्ट्रॉंग सपोर्ट झालेली आहे. म्हणजे कला जर माझ्याबरोबर नसेल, खरे जर माझ्याबरोबर नसेल तर मला चुकल्यासारखं वाटतं. मला ते दिवस आठवले की खरंच त्रास होतो. मी तिच्याशी खूप चुकीच्या पद्धतीने वागलेलो आहे. मी असं तिच्याशी वागायला नको होतं, असं इकडे अद्वैत सांगत असतो. त्याचबरोबर कला त्याच्याबरोबर ऑफिसला येणार असते तेव्हाचा घडलेला प्रसंग त्याला आठवतो. तो म्हणू लागतो की हे सगळं काय होत होतं, कारण ती माझीच मदत करण्यासाठी माझ्यासोबत येत होती, पण मी मात्र तिला कधीच समजून घेऊ शकलेलो नाही आणि तिच्याशी प्रत्येक वेळेस चुकीच्याच पद्धतीने वागलेलो आहे, असं इकडे तो सांगत आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे उद्याच्या भागामध्ये कलाने अद्वैतला व्हिडिओ कॉल केलेला आहे आणि ती म्हणत असते, चांदेकर तुझ्या बाजूला कोणी नाही आहे ना, मला तुझ्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आणि तेवढ्यातच पाठीमागून आवाज येतो, तो म्हणजे सोहमचा. मी आहे आजूबाजूला, मी आहे, असं तो म्हणू लागतो. तेव्हा तो येतो आणि अद्वैतच्या हातातून मोबाईल काढून घेतो आणि म्हणू लागतो की मी आहे ना इथे. म्हणजे आता अद्वैत, दादा तुझा आता टाईम संपलेला आहे, त्यामुळं तो मोबाईल दे, असं म्हणत त्याने अद्वैतच्या हातातून फोन घेतला आहे. कला म्हणत असते, अरे चांदेकर मला महत्त्वाचं बोलायचं आहे, परंतु अद्वैत मात्र बोलू देत नाही. त्या घाई गडबडीमध्ये त्या व्हिडिओ कॉलमध्ये कलाला एक गोष्ट दिसते, ती म्हणजे तिथे रोहिणी आहे ना, ती घरातून बाहेर पडत आहे. कला विचार करू लागते की ही रोहिणी मॅडम आत्ता कुठे निघालेले आहेत, नक्की काय चाललं आहे त्यांचं आणि त्या कुठे जात आहेत. कलाला प्रश्नच पडलेला असतो. कला मात्र विचार करू लागते की नाही, नक्कीच काहीतरी वेगळं घडतं आहे, मला विचार करावा लागणार आहे. आणि कला मात्र पाहू लागते. तेव्हा आईकडे अद्वैत आणि सोहमही तिथेच असतात. ते दोघंही पाहत असतात. तेव्हा मात्र कला म्हणते की नाही, काहीतरी वेगळं घडतं आहे, मला विचार करावा लागणार आहे. अचानक रोहिणी मॅडम कुठं गेल्या निघून, काय झालं असेल, बहुतेक त्या फ्लॅटवरच गेले असतील. मला त्यांचा शोध घ्यावा लागणार आहे आणि कशासाठी त्या तिकडे गेल्या असतील हा विचार कलाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. आणि आता मात्र कला अगदी त्या फ्लॅटकडे जाण्याचं ठरवते. लग्नाला फक्त 2 तास बाकी आहेत आणि कला इकडे रोहिणी आणि राहुलचा जो फ्लॅट आहे त्या तिथे येते आणि ती पाहू लागते. बरोबर त्या 302 राहुल फडतरे लिहिलेल्या फ्लॅटच्या समोर कला उभी असते. कला हळूच दरवाजा ढकलते आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ ऑन करते आणि मोबाईलमध्ये तिने व्हिडिओ ऑन केलेला आहे. तेव्हा मात्र कला आता तो व्हिडिओ ऑन करते. इकडे अद्वैतला मात्र काळजी वाटत असते. खरेच आम्हाला फोन आलेला, पण अचानक हे सगळं काय झालं, अचानक खरेने फोन कट केलेला आहे, नक्की काय झालं असेल, म्हणून कलाच्या बाबतीत अद्वैत विचार करत आहे. आणि इकडे कला रोहिणीचा आणि राहुलचा व्हिडिओ बनवत असते. अचानक बांगड्यांचा आवाज येतो आणि रोहिणी राहुलला कळतं की कला तिथं आलेली आहे आणि कला आता तिथून पळून निघाली. तेव्हा ते दोघंही तिच्या मागे पळत आहेत. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.